हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच हिवाळी अधिवेशनात ओबीसी समाजानं भला मोठा मोर्चा विधिमंडळावरती नेलेला होता। ओबीसी समाजासाठी स्वतंत्र वेगळ्या मंत्रालयाची स्थापना केली जावी आणि त्याचबरोबर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू व्हाव्यात। ओबीसी शेतकऱ्यांना 60 वर्षांनंतर पेन्शनची सोय द्यावी। लोकसभा आणि विधानसभेत समाजासाठी स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करावेत अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं, परंतु विधान भवनावर धडकण्याआधीच हा मोर्चा पोलिसांनी अडवला। आमच्या जे संविधानिक अधिकार आहे जे ओबीसी समाजाला आजपर्यंत मिळाले नाहीत ते मिळाले पाहिजेत। या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येनं ओबीसीचे सगळी लोक या ठिकाणी आलेली आहेत। त्यामध्ये आमचं 100% शिष्यवृत्ती, नोकरीतलं आरक्षण, शिक्षणातलं आरक्षण आणि मंडल आयोग लागू झालं पाहिजे अशा विविध मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। मला विश्वास आहे की राज्याचं सरकार आमच्या मागण्याला तात्काळ मान्यता देईल असा विश्वास आहे। कोणी काय केलं काय नाही केलं याच्याशी आमचा संबंध नाही, आम्ही त्यात जोडत सुद्धा नाही। पण यावेळेस आम्ही ह्या सगळ्या ओबीसी समाजाला एकत्र आणून त्यांच्या हक्काची लढाई लढणार आहे आणि वेळप्रसंगी त्यांच्यासाठी कुठल्या संघर्षाची टोकाची भूमिका आमची तयारी आहे। आम्ही कोणावर दोषारोपण करण्यासाठी किंवा कोणावर त्या ठिकाणी टीका टिप्पणी करण्यासाठी आंदोलन करणार नाही आहे। आमचं आंदोलनाची दिशा स्पष्ट आहे आणि आमची त्या ठिकाणी असलेली विचारधारा एकदम पक्की आहे की हा जो ओबीसी समाज आहे हा वेगवेगळ्या घटकामध्ये जो त्या ठिकाणी विखुरला गेलेला आहे याला एकत्र आणायचं, याला संघटित करायचं आणि संघटित करून या ताकदीवर याचा न्याय मिळवून द्यायचा ही आमची भूमिका आहे।